नमस्कार मित्र हो. सिंगापूर म्हटलं की मरीना बे सँड्स हे आपल्याला अगदी डोळ्यासमोर येतं. आयकॉनिक बिल्डिंग आहे बोटीच्या आकाराची. 3 टॉवर्स आहेत आणि त्याच्यावर ही बोटीच्या आकाराचं स्ट्रक्चर आहे. तर तिथेच आपण आता चाललो आहोत, स्काय पार्क आणि गार्डन्स बाय द बे. सो हे एंट्रन्स आहे. दुपारची वेळ आहे, साधारण 3:30-4 वाजलेत. तरीसुद्धा बऱ्यापैकी गर्दी दिसते इकडे. सो स्काय पार्क 54th फ्लोअरच्या वर आहे. टॉवर नंबर 3 मध्ये आहे. सो वी आर जस्ट अप्रोचिंग टॉवर नंबर 3. समोरच टॉवर नंबर 3 आहे जिथे मॅक्सिमम गर्दी आहे. सो हिअर वी हॅव स्काय पार्क ऑब्झर्वेशन डेक. याचे एंट्री तिकीट्स मी ऑलरेडी ऑनलाईन बुक केले होते. तरीसुद्धा आपल्याला एंट्रीसाठी एक टाईम स्लॉट बुक करायला लागतो. तर तो 3 to 5 PM स्लॉट मला मिळाला. जे बेस्ट स्लॉट्स आहेत आफ्टर 5 PM वाले ते सगळे ऑलरेडी प्री बुक्ड होते, फुल होते, नॉट अवेलेबल. बिकॉज सनसेटच्या दरम्यान म्हणजे आपल्याला उजेडात आणि नंतर काळोखात सगळ्या लाईट्स वगैरे लागल्यानंतर जे दर्शन होतं ते काही अद्भुतच असतं. सो लेट अस सी आता आपल्याला कसं काय पाहायला मिळतो आहे सिंगापूरचा नजारा. अँड देर वी आर. इथेच जायचं आहे ना. सो 56th लेवलवर आपण आलो आहोत आणि वी कॅन सी द एंटायर व्ह्यू फ्रॉम द स्काय पार्क. सो जे आपण काल बोट क्रूजमधनं पाहिलं ते सगळं आपण आता एका बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे वरून पाहत आहोत. So here we can see the museum, the art museum. There we can see the 2 durian-shaped theaters, and this is the commercial district right in front of us. And there we can see right in front of us the Merlion. That's the Merlion. फ्रेंड्स, आत्ता दुपारचे 4 वाजलेले आहेत, त्यामुळे इथे एवढी कमी गर्दी आहे. बट अदरवाईज संध्याकाळी सनसेटच्या वेळेचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी तर इथे एकच एक झुंबड उडालेली असते. त्यामुळे त्याचे तिकीट्स देखील आपल्याला मिळत नाहीत. So we get the complete 360-degree view of Singapore. There we can see the unique helix-shaped walkway.
which is also a very great experience in itself. You can see that down. सो अगदी पॅनोरामिक व्ह्यू आपल्याला दिसतो आहे इकडनं. या साईडला सिंगापूर फ्लायर देखील दिसत आहे. समोर हा सिंगापूर फ्लायरचा एरिया आहे. हे रोड्स दिसत आहेत आणि समोर एंटायर सिंगापूर सिटी दिसते. सो वी कॅन सी द एंटायर सिंगापूर सिटी हिअर. सो ह्या बाजूला आपल्याला गार्डन्स बाय द बे दिसत आहेत. हे जे 2 डोम दिसत आहेत ते गार्डन्स बाय द बे आहेत. Yes, here we can see those tree-shaped structures and the 2 domes of Gardens by the Bay. या बाजूला आपल्याला पूर्ण सिंगापूरचा समुद्र किनारा, बे एरिया वगैरे दिसतो.